A warm welcome to all of you. I am Manjari Desai. I look at the skilling initiatives at the Chamber. We have assembled here, we have invited the MSMEs to have a dialogue on their expectations from the youth on the skill sets required and how to enhance their employability in the current context. नुसता हे introductory आणि English मध्ये बोलले. The session is going to be in Marathi. A brief introduction of our participants. We have with us Mr. Deepak Karandikar. He's the director of Pratidhi Press Cards and he's also the vice president of NCCIA. We have with us Mr. Sandesh Jain, who's the director of Dhani and Samir Engineering Private Limited. We have with us Mr. Nitin Pense, he's the director of Nitin Pressings. Miss Anjali Sahasrabuddhe, she's the director of Vishwadeep Press Arts Private Limited. And we have with us Director General Mr. Prashant Girbani. He would be steering this session. A warm welcome to all of you. We are going live on Facebook. Our Facebook username is Pune MCC. Over to you, Prashant. Thank you, Manjari. Thank you so much. सर्वप्रथम सर्व जे इथं जॉईन झालेले आहात आज वेबएक्स किंवा फेसबुक किंवा यूट्यूबच्या माध्यमातून त्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. एक पार्श्वभूमी मी 2-1 मिनिट घेऊन सांगण्यासाठी त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूयात. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोरोनाचा सध्या काय प्रादुर्भाव आहे, त्यामुळे त्याविषयी बोलणं मी टाळेन. याचा रोजगारावरतीही प्रचंड मोठा परिणाम झालाय होतोय हे पण आपल्या सर्वांना माहितीच आहे ऑलरेडी. आणखी एक बाब म्हणजे बरेच कामगार जे इतर राज्यातनं किंवा इतर जिल्ह्यातनं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आली होती ती काही प्रमाणात गेली, काही प्रमाणात परत येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जे सध्या युवक युवती आहेत त्यांच्यासाठी कामगाराची काय संधी आहे किंवा कामासाठी काय संधी आहे, रोजगाराची काय संधी आहे याविषयी बोललं जातं. मी कधी लिहिण्याचा प्रयत्न करतो, आपल्या लोक कधी बोलतात लिहितात, पण विचार केला एकदा जी लोक ह्या नोकऱ्या देतात, उद्योजक ह्या नोकऱ्या देतात त्याच लोकांशी संवाद साधूया. त्यामुळं आपल्या सर्वांसोबत आज आहेत असे उद्योजक ज्यांच्याकडून बरीच कामगार मंडळी काम करतात, त्यांच्यासोबत ते सांगू शकतील की कुठल्या प्रकारचे कौशल्य हे आजकाल डिमांड मध्ये आहे, जेणेकरून जे युवक युवती रोजगार काम शोधत आहेत त्यांना काही एक कल्पना मिळेल. आज जो कार्यक्रम आपण घेतोय असाच आपण दर आठवड्याला पुढले 3 ते 4 आठवडे हा कार्यक्रम घेणार आहोत, जेणेकरून वेगवेगळे उद्योजक व HR मॅनेजर्स यांच्याकडनं आपल्या सर्वांना थेट ऐकता येईल की कुठल्या प्रकारची कामं आजकाल डिमांडमध्ये आहेत, त्यासाठी त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यासाठी आपण कशी तयारी करायला हवी. आज किमान 100 लोक वेबएक्स, यूट्यूब आणि फेसबुक या माध्यमातून आपल्या सर्वांशी जोडली गेलेली आहेत. यातली काही लोक हे ब्लू कॉलर वर्कर असतील, यातली काही लोक व्हाईट कॉलर वर्कर असतील, यातली बरीच लोक आपल्यासारखेच इंटरेस्टेड लोक असतील ज्यांना हा स्किल गॅप कमी व्हावा किंवा काय कौशल्य हवं आहे आणि काय आहे आपल्या युवकांकडे यातली दरी कमी व्हावी यामध्ये स्वारस्य आहे. ही झाली पार्श्वभूमी. या चर्चेचं स्वरूप असं असेल की मी आपल्याकडे 4-5 उद्योजक जे आहेत त्यांच्यासोबत संवाद साधेन. पहिल्या 15 मिनिटांनंतर आपली जी प्रश्न आहेत
ती आपण मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये विचारू शकाल. ती वेबएक्स प्लॅटफॉर्मवरती, युट्यूबमध्ये किंवा फेसबुकमध्ये आपण लिहाल. माझे सहकर्मचारी जे आहेत MCCI मधले ते प्रश्नाची नोंद घेतील आणि त्यातली काही प्रश्न ते माझ्याकडे पाठवतील, जेणेकरून ती प्रश्न मी थेट या उद्योजकांना विचारू शकेन. जसं मी सांगितलं सुरुवातीला, असे आपण 4-5 सेशन्स घेणार आहोत, दर आठवड्याला एक. आजचा हा पहिला आहे. त्यामध्ये लघुमध्यम उद्योजक आपल्याकडे आहेत. जसं अगोदरही सांगितलं गेलं किंवा लिहिलं गेलं, पूर्ण भारतामध्ये 6 कोटी लघुमध्यम उद्योग आहेत, 11 कोटी नोकऱ्या आहेत 6 कोटी उद्योगांमध्ये. तर यांच्या काय अपेक्षा असतात, काय अपेक्षा आहेत, याविषयीचा हा कार्यक्रम. आपल्यासोबत आहेत अंजलीजी, दीपकजी, संदेशजी आणि नितीनजी. मी त्या सर्वांची परवानगी घेऊन, माझा त्यांच्याविषयी पूर्ण आदर आहे, त्यांना सर्वांना माहिती आहे, पण जी टाळणार आहे, जेणेकरून बोलताना आम्हाला थोडंसं सोपं जाणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण प्रचंड एकमेकांविषयी आदर असलेला आहे हे एकदाच दर्शवून हे पहिल्या नावाने एकमेकांना ॲड्रेस करणार आहोत किंवा संबोधणार आहोत. तर मी असं गृहीत धरतोय की सर्वांची परवानगी आहे त्यासाठी, आणि आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला पहिल्यांदा मी प्रत्येकाला सांगेन की बरेच आपल्याला राऊंड्स घ्यायचे आहेत चर्चेचे. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये फक्त 1 ते 1.5 मिनिटामध्ये जर आपण सांगू शकाल आपली कंपनी काय करते, इतकंच जरी समजलं, आपली कंपनी कुठल्या क्षेत्रात आहे हा घेऊयात. त्यानंतरच्या राऊंडमध्ये आपण विचारूयात की काय कौशल्य लागेल, काय अपेक्षा आहेत वगैरे. त्यामुळे सुरुवातीला अंजलीजी, आपण आपल्यापासून सुरुवात करूयात. आपली कंपनी काय करते किंवा कुठल्या क्षेत्रात आहे. त्यानंतर दीपकजी, त्यानंतर संदेशजी, त्यानंतर नितीनजी, मराठी किंवा हिंदी. धन्यवाद प्रशांत आणि नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? अगदी ऐकायला उत्सुक असाल नक्कीच. माझी कंपनीचं नाव आहे विश्वदीप प्रेस पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आमची कंपनी MIDC चिंचवड इथे आहे आणि आम्ही आमच्या कंपनीत पत्र्याचे पार्ट्स म्हणजे शीट मेटल प्रेस पार्ट्स करतो आणि त्याच्या असेंब्लीज करतो आणि ह्यांचा उपयोग ऑटोमोबिल्स मध्ये आणि फर्निचर आयटेम्स मध्ये होतो. धन्यवाद. दीपक, आपण बोलाल. माझं दीपक करंदीकर. मी प्रदिती प्रेस पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्याचा संचालक आहे आणि आम्ही सुद्धा चिंचवडमध्येच आहोत. आम्ही सुद्धा ऑटो कॉम्पोनंट बनवतो. आम्ही सुद्धा पत्रा व त्याच्या असेंब्लीज तयार करतो ऑटोमोटिव्ह ऍप्लिकेशनसाठी. पुढला प्रश्न स्किल बद्दल असेल, पण त्याची चर्चा आपण नंतर करू. माझ्याकडे 93 एम्प्लॉईज आहेत, त्याच्यापैकी 20 मॅनेजरियल कॅटेगरी आणि बाकीचे वर्कर कॅटेगरी असे आम्ही एम्प्लॉय करतो. याचा आपल्याला संदर्भ नंतर लागेल, पण हे मला सांगावंसं वाटलं म्हणून मी आता त्याच्याबद्दल उल्लेख केला. धन्यवाद. आप बताइए आपकी कंपनी क्या करती है और आप. नमस्कार, मी संदेश सालियान. मी डाली अँड समीर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहे. आमचे प्लांट्स आहेत पुण्यामध्ये, चिंचवड आणि चाकणमध्ये, आणि उत्तराखंडमध्ये आमची प्लांट आहे पंतनगरमध्ये, आणि साऊथमध्ये होसूरमध्ये एक प्लांट आहे. आम्ही पण ऑटो कॉम्पोनंट्सच बनवतोय. मी फ्यूल टँक्स बनवतोय, हायड्रोलिक टँक्स बनवतोय, एक्झॉस्ट सिस्टम आणि इंजिनच्या व्हेरियस पार्ट्स, आणि भरपूर शीट मेटल आणि ट्युब्युलर असेंब्लीज बनवतो. धन्यवाद. धन्यवाद. नितीनजी. नमस्कार, माझं नाव नितीन पेंडसे. माझ्या कंपनीचं नाव नितीन प्रेसिंग आहे. मी त्याचा संचालक आहे. आम्ही पण शीट मेटल प्रेस पार्ट्स आणि असेंब्लीज बनवतो. सगळे ऑटो कंपोनंट्स, मेनली आम्ही कमर्शियल व्हेकल्स जे आहे सगळे OEMs त्यांना आम्ही सप्लाय करतो ऑल ओव्हर इंडिया. आमचा मेन कंपोनंट आम्ही टँक्स बनवतो, एअर टँक्स विच आर यूज फॉर ब्रिक सिस्टम. आता आमच्याकडे मॅनेजरियल आणि ऑपरेटर्स मिळून आमच्याकडे 70 ते 80 लोक काम करतात. आमचे 2 प्लांट्स आहेत, एक भोसरीला आहे आणि एक चिखलीला आहे. थँक्यू. धन्यवाद.
सर्व वक्ते आहेत त्यांना माझी विनंती आहे, जेव्हा ते बोलतात तेव्हा अनम्यूट कराल, म्यूट मध्ये राहाल, जेणेकरून माहित आहे हो, जो एक छान साऊंड पण येतोय, पण त्यालाही कदाचित आपल्याला म्यूट करायला लागेल. पक्ष्यांचा येतो, तो फारच छान आहे, सुंदर आहे. तरी पण इतर नॉईज कॅन्सल व्हावा यासाठी सर्वच म्यूट कराल तर बरं पडेल. जेव्हा आपण बोलाल तेव्हा अनम्यूट कराल. परत एकदा मी सांगतोय आपल्या सर्वांना की कृपया आपले जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण मांडायला सुरुवात करा आपल्या चॅट बॉक्समध्ये किंवा विंडोमध्ये. माझे जे सहकर्मचारी आहेत ते याची नोंद घेतील आणि ते माझ्याकडे पाठवतील. तोपर्यंत मी काही प्रश्नांनी सुरुवात करतोय माझ्याकडनं. पहिला प्रश्न असा आहे आणि तो मी आपल्या सर्वांनाच विचारणार आहे, पण मी सुरुवात करेन दीपक आपल्यापासनं. मुद्दा असा आहे की आता कुठल्या प्रकारचं कौशल्य किंवा कुठल्या प्रकारचं स्किल, कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या ह्या आपल्या मते आपल्या कंपनीत किंवा आपल्यासारख्या कंपन्यांमध्ये उपलब्ध आहेत, हा एक प्रश्न आहे. कुठल्या प्रकारचे आहे, जेनरिक प्रश्न आहे हा. तर दीपकजी, आपण आपल्यापासून सुरुवात करूयात, त्यानंतर आपण आणखी तिघांनाही तो प्रश्न विचारूयात. कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग आणि असेंब्लीज मध्ये आम्हाला लागणारे कौशल्य म्हणजे डाय मेकर्स लागतात. आम्हाला डाय डेव्हलपमेंट करता 3D मॉडेलिंग, त्याच्यानंतर डिझाईन, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर, मेंटेनन्स या करता जी मंडळी लागतात त्याची रिक्वायरमेंट आहे. तसंच प्रेस शॉपमध्ये व वेल्ड शॉपमध्ये जी मंडळी आम्हाला स्किल्ड आणि अनस्किल्ड ही दोन्ही लागतात, त्याचं सुद्धा आमच्याकडे कोविडच्या अगोदर जी काही मंडळी होती आणि आज जी आहेत ह्याच्यामध्ये तफावत खूपच आहे. कारण मायग्रंट लेबर निघून गेल्यानंतर त्याच्याबरोबर गेली ती सगळी कला आणि राहिले जे इथली लोक ती तुटपुंजी आहे, अर्धवट आहे आणि त्यांच्या साह्याने आम्हाला जे काही क्वालिटी द्यावी लागते त्या क्वालिटीमध्ये खूप फरक पडू शकतो. आज अशी परिस्थिती, परवाच नितीनला विचारलं की तुला एक चांगला वेल्डर पाहिजे का, तर तो तात्काळ म्हणला हो मला पाहिजे. तो वेल्डर माझ्याकडेही आला नाही आणि त्याच्याकडेही गेला नाही, कारण तो गेला कुठं हेच समजत नाही. तर प्रश्न असा आहे की आज सर्व प्रकारचे अक्रॉस द लाईन आम्हाला चांगली लोक ही नक्की पाहिजेत, मात्र नाहीत. आता चांगलं काय हे आमचे बाकीचे मित्र तुम्हाला एक्सप्लेन करतीलच. बरोबर. तर आपण काही एक क्षेत्र सांगितलात. मी इतरांकडने विचारून घेणार आहे की कुठल्या क्षेत्रांमध्ये सध्या नोकऱ्यांसाठी संधी आहे, रोजगारासाठी संधी आहे. पण त्यानंतरचा मी प्रश्न अगोदरच विचारून ठेवतो दुसऱ्या राऊंडचा, तो असा की ही जी मुलं मुली आहेत या क्षेत्रामध्ये कौशल्य असलेली, ती कुठनं येतात? ती ITI मधून शिकून येतात, इंजिनिअरिंग शिकून येतात, की त्याची काही आवश्यकता नसते, की आपण ट्रेनिंग देता? पण त्याविषयी आपण नंतर बोलूयात. सुरुवातीला कुठल्या क्षेत्रांमध्ये रोजगार आहे हा प्रश्न आपण नीट सांभाळूयात. नितीनजी, आपल्याकडे येऊयात की कुठल्या क्षेत्रामध्ये सध्या आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्यासारख्या इतर कंपन्यांमध्ये सध्या नोकऱ्या उपलब्ध आहेत हे आपल्याला वाटतं? आता आमच्या क्षेत्रामध्ये जर का बघितलं तर आमच्या क्षेत्रामध्ये मेनली आम्हाला वेल्डर्स ची कमतरता आहे, तिथे संधी आहे भरपूर. त्याच्यानंतर ऑपरेटर ची संधी आहे, त्याचबरोबर काही डिझायनिंगच्या याच्यामध्ये संधी आहेत, म्हणजे कॅटिया 3D या मॉडेलिंग साठी. पण मेनली आता तरी आम्हाला जे आमच्या इथे जे संध्या उपलब्ध आहेत ते वेल्डर आणि ऑपरेटर हे दोन क्षेत्रामध्ये जास्त उपलब्ध आहेत संधी. धन्यवाद. संदेश जी, आपको क्या लगता है किस क्षेत्र में अभी अपॉर्चुनिटीज है? मैं आपके क्वेश्चन को दो भाग में आंसर करता हूँ. हाँ जी. तो शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट जो है अभी के टाइम में कोई भी आदमी चलेगा. आई थिंक कुछ छोटे माइनर स्किल्स रहेंगे तो भी चलेगा. वेल्डिंग में बहुत शॉर्टेज है, प्रेसिंग में बहुत शॉर्टेज है, टूल रूम में शॉर्टेज है, सब जगह है. बट अगर आप लोग को लॉन्ग टर्म देखना है तो
ये शॉर्टेज तो थोड़े दिन का है। माइग्रेंट लेबर एक बार पुणे में आ गया, वापस इंडस्ट्री चूजी हो जाएगा, क्योंकि बिजनेस काफी कम हो गया। तो जब भी सप्लाई ज्यादा हो जाएगा तभी स्किल्स लोगों को बढ़ाना चाहिए। तो सपोज एम्प्लॉयमेंट नहीं है तो सब लोग अपनी स्किल्स बढ़ाना चाहिए। तो बेसिक टेक्निकल स्किल जो है वो तो आना ही चाहिए। इसके अलावा और कुछ स्किल्स भी लगते हैं जो आप लोग ने पढ़े रहेंगे, लीन मैनेजमेंट, फिर बेसिक कंप्यूटर स्किल्स। ये अगर लोगों ने फोकस किया अभी ये टाइम पे तो लॉन्ग टर्म में बहुत बेनिफिट हो जाएगा। थँक्यू। आता मी परत अंजलीकडे येतो. अंजली, आपण सांगाल की कुठल्या प्रकारचे कौशल्य सध्या किंवा स्किल्स हे आवश्यक आहेत इंडस्ट्रीला? जसं संदेशनी सांगितलं तर ते अगदी बरोबर आहे की शॉर्ट टर्म साठी कुठलाही माणूस चालेल आणि शॉर्ट टर्म साठी त्या माणसांना स्वतःला प्रूव्ह करायची आता खूप संधी आहे. म्हणजे एखादा शिक्षण घेतलेलं दुसरंच असेल आणि आमच्याकडे जर तो दुसऱ्या कामासाठी घेतला गेला माणूस की कारण आमच्याकडे रिक्वायरमेंट ती आहे. फॉर एक्झाम्पल क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये आमच्याकडे रिक्वायरमेंट आहे, तर क्वालिटी डिपार्टमेंटला तो माणूस एक थोड्या दिवसात शिकू शकतो काही बेसिक गोष्टी, जॉब चेकिंग वगैरे, आणि त्याला पुढच्या ह्याच्यात पण एक्सपोजर मिळतं. ऍट द सेम टाइम त्याला त्या करिअर मध्ये पण कंटिन्यू करता येतं. तसं आमच्याकडे क्वालिटी डिपार्टमेंट मध्ये आहे. नंतर प्रेस ऑपरेटर आणि वेल्डर्स तर नितीन म्हणले तसं आहेच आहे. आणि आमच्याकडे इतर फर्निचर आयटम बनत असल्यामुळे बाकी फर्निचरच्या आयटम्सची जी फिनिशिंग असतात तर त्याचा अवेअरनेस चांगला असणारा व्यक्ती, म्हणजे तो जॉब चेकच करायचा असतो पण तरी सुद्धा ते एक वेगळं स्किल आहे त्या जॉबकडे बघण्याचं, तर त्याची आमच्याकडे आता गरज आहे. धन्यवाद. आपण श्रोते हो, जसं सर्व ऐकतात, पुण्यामधले हे उद्योजक आहेत. पुण्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही मोठी आहे, त्यामुळे ऑटो कॉम्पोनेंट इंडस्ट्री मोठी आहे. तर त्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या किंवा संधी उपलब्ध आहे याविषयी आपण ऐकत आहात. माझा आणखी काही 3-4 प्रश्न असणार आहेत जे की आपण सर्वांकडनं त्यांची उत्तरं घेऊया, इथे जे उद्योजक आहेत त्यांच्याकडनं. त्यानंतर आपण जे सहभाग नोंदवत आहात, जे युवक युवती, त्यांच्याकडनं जे प्रश्न येतील ते आपण घेऊयात. या प्रश्नाकडे आपण बघूयात. तो असं आहे की आपल्याकडं काही एज्युकेशन किंवा ट्रेनिंग क्वालिफिकेशन की एक शैक्षणिक पात्रता किंवा एक कौशल्य पात्रता असं आपण आत्ता पाहताय का? आणि पाहत असाल तर ती कुठल्या प्रकारची असायला हवी? ब्लू कॉलर वर्कर साठी कुठल्या प्रकारची असावी, किंवा सेमी स्किल्ड साठी कुठली हवी, अनस्किल्ड साठी कुठली हवी, स्किल्ड साठी कुठली हवी, याविषयी जर थोडं समजेल तर बरं होईल. अंजली, परत मी आपल्याकडेच येतो आणि आपल्याकडनं सुरुवात करूयात आता की कुठल्या प्रकारचं स्किल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं स्किल आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा ट्रेनिंग क्वालिफिकेशन हे आपण पाहत आहात. आम्ही जसं आता आधी पण बोललं गेलं की वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डर, म्हणजे CO2 वेल्डिंग असेल, स्टेनलेस स्टीलचं टिक वेल्डिंग असेल, तर त्याच्यातलं स्किल असणारे लोक आता आम्हाला हवे आहेत. आता आम्हाला जर ते लोक मिळाले नाहीत तर आम्ही रेग्युलर CO2 वेल्डरना आम्ही स्वतःच टिक वेल्डिंगचं ट्रेनिंग देतो इन हाऊस आणि त्यांना ती केपेबिलिटी त्यांच्यामध्ये आम्ही निर्माण करतो. जसं प्रेस ऑपरेटर सुद्धा की एक छोट्या मशीनवर ऑपरेट करणाऱ्या माणसाला आम्ही हळूहळू मोठ्या मशीनवर ऑपरेट करायला त्याला प्रोत्साहन देतो आणि त्याला शिकवतो ते करायचं. कारण फार कमी वेळा असं होतं की व्यवस्थित आपल्याला हवं तसं स्किल येणारा माणूस आपल्याकडे येतोय. त्यामुळे एक नीट शिकण्याची इच्छा असणारा आणि काम करायची इच्छा असणारा जर व्यक्ती आला तर त्याच्या शिक्षणाप्रमाणे किंवा आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्हाला जे वाटेल त्या ठिकाणी आम्ही त्या माणसाला, जर का आमच्याकडे जागा असेल त्या डिपार्टमेंटला, तर आम्ही कन्सिडर करू शकतोय आत्ताच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात पुढला प्रश्न आपल्यालाच विचारतो मी. थोडक्यात सांगायचं तर मी इंजिनियर असणं किंवा ITI ग्रॅज्युएट होणं हे याशिवाय मला नोकरी मिळणार नाही असं नाहीये नक्की? नाही, असं नक्की नाहीये. एक इच्छा पाहिजे की मी काम करीन आणि मी जे काम दिलं जाईल ते नीट मनापासून शिकेन आणि असं शिकेन की मला त्याच्यातलं
सगळी माहिती होईल आणि मी ते चांगल्या प्रकारे करू शकेन. कळलं. एखादं उदाहरण असं देता येईल का जो की तुमच्याकडे व्यक्ती तरुण म्हणजे अनुभव असलेला नव्हे की आता जॉईन झालेला आहे 2 वर्षापूर्वी, जो इंजिनियर किंवा ITI होता. आपण ITI आणि इंजिनिअरिंग कडे येणार आहोत लवकरच, पण सुरुवातीला इंजिनियर किंवा ITI कोणी दोन्ही नव्हतं, पण ती व्यक्ती आपल्याकडे काम करते, असं उदाहरण आहे का आपण देऊ शकाल? मी अगदी नक्की देऊ शकेन. आमचा प्रोडक्शन आणि मेंटेनन्सचा हेड आहे. आता छोटी कंपनी असल्यामुळे आम्ही काही खूप क्वालिफाईड माणूस त्या गोष्टीसाठी ठेवलेला नाहीये, पण आमचा प्रोडक्शन आणि मेंटेनन्सचा हेड BCom आणि 1 वर्ष MComचं केलेला असा आहे. आणि तो आता संपूर्ण, आणि तो आमच्याकडे जॉईन झाला प्रेस ऑपरेटर म्हणून. आणि काही वर्ष त्यांनी प्रेस ऑपरेटर म्हणून काम केल्यावर असं लक्षात आलं की त्याला ह्या दोन्ही गोष्टी जमू शकतात. तर तो आता आमच्याकडे मेंटेनन्स आणि प्रोडक्शनचा हेड म्हणून काम करतो. धन्यवाद. जे सर्व युवक युवती सहभागी झालेल्या आहेत कार्यक्रमात त्यांच्यासाठी ही फार महत्वाची बाब आहे. आपण ITI इंजिनिअरिंग या क्षेत्रांविषयी चर्चा नक्की करणार आहोत, पण हे फार छान उदाहरण आहे की एक जो BCom शिकलेला आणि MCom 1 वर्ष केलेला व्यक्ती आहे, तो सुद्धा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन युनिट किंवा एखादा डिपार्टमेंट जो हेड करतो आहे. हे उदाहरण घेऊन आपण समजू शकाल की जर आपली इच्छा असेल काम करण्याची, शिकण्याची, तर काय शक्य आहे किंवा काय रोजगार शक्य आहे. हे एक उदाहरण झालं. जसं अंजली बोलत आहेत तसंच मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की भारतामध्ये 6.3 कोटी MSME कंपन्या आहेत. स्मॉल कंपन्याच 3 लाखापेक्षा जास्त छोट्या कंपन्याच आहेत. ऑपॉर्च्युनिटीज किंवा संधी उपलब्ध असणार आहे. टाटा, बिर्ला आणि अंबानी किंवा इतर मोठ्या कंपन्या ह्या चांगल्या आहेतच आहेत, तिथेही नोकऱ्या आहेत. आपण त्याच्याविषयी बोलूयात आणखी एखाद्या आठवड्यामध्ये. पण सध्या आपण बोलतोय लघु मध्यम उद्योगांमध्ये काय संधी उपलब्ध आहेत. यापुढे जाऊयात आपण. नितीन, मी आपल्याला विचारेन की आपल्याकडं हे आवश्यक असतंच का, आहेच का, किंवा आपल्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का जे की इंजिनिअरिंग किंवा ITI जरी नसेल तरी मागच्या 1-2 वर्षामध्ये जॉईन झालेत जे की आपल्या कंपनीमध्ये काम करतात? आता आमच्या इथे नॉर्मली प्रोडक्शन आणि क्वालिटी मध्ये आम्ही इंजिनियर्स DME किंवा ह्याचं फोकस ठेवतो विथ 2 ते 3 वर्ष एक्सपिरियन्स असलेले. काही फ्रेश पण कॅन्डिडेट्स आम्ही ग्रूम केलेले आहेत. ज्यांनी आता एक उदाहरण अंजलीने दिलं तसंच माझ्याकडे पण एक उदाहरण आहे जो BA आहे, पण तो माझा प्रोडक्शन हेड आहे. ऑफकोर्स तो 2-3 वर्ष नाही, तो माझ्याकडे 6-7 वर्षापासून आहे. आय फाउंड हिम टू बी सो सिन्सिअर अँड सो हार्ड वर्किंग आणि ही कुड मॅनेज पीपल. तर त्याला म्हणून मी प्रोडक्शन मध्ये मी ट्राय केलं आणि त्याला प्रोडक्शनचा तो हेड आहे बेसिकली. सो हे दिस इज रिगार्डिंग प्रोडक्शन आणि क्वालिटी. आणि आता आमच्या इथे जे वेल्डर्स आणि यांची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी आम्हाला काय ITI किंवा वेल्डिंगचे फार कोर्सेस केलेले असे लोकांची पण आम्ही फक्त बघत नाही. असेल तर नक्कीच आम्ही त्याला ऍडिशनल क्वालिफिकेशन आहे ते. पण आमच्या इथे मॅक्सिमम वेल्डर किंवा जे प्रेस ऑपरेटर पण जे आहेत ते 2-3 वर्ष बाकीच्या स्मॉल स्केल मध्ये काम केलेले असे लोक आहेत. आणि आमच्या इथे SPMs असल्यामुळे आम्ही इव्हन फ्रेश ज्यांनी 1 वर्ष काम केले कुठे त्यांना पण आम्ही ऑन जॉब ट्रेनिंग देऊन आमच्या इथे बरेच वेल्डर आम्ही तसे क्रिएट केलेले आहेत आणि बरेच वर्ष ते आमच्या इथे काम करतात. धन्यवाद. खूप छान. आणखी एक उदाहरण, फक्त BCom नव्हे तर BA जरी केलेला असेल तर 6-7 वर्षांमध्ये कसं एखाद्या चांगल्या पदावरती काम करत आहे एखादा व्यक्ती. यासोबतच फार जास्त अनुभवाची किंवा शैक्षणिक पात्रतेची गरज नसलेल्या काही नोकऱ्या आहेत वेल्डर्स किंवा प्रेस ऑपरेटरच्या, त्याविषयी आपण बोललात. धन्यवाद. दीपकजी, आपल्याला काही यामध्ये ऍड करायचं या दोन्ही प्रश्नांवरती, आणि त्यानंतर मी संदेशजी आपल्याकडे येणार आहे. अनम्यूट प्लीज, अनम्यूट. हे प्रत्येक वेळी आपल्याला करायला लागणार आहे, थोडं म्यूट अनम्यूट. सर ऐकू येते आता, बोला. अंजली मॅडम म्हणल्या तसंच माझाही अनुभव आहे की इच्छा असेल तर क्वालिफिकेशन हे मेन स्टे होत नाही. म्हणजे त्याच्यामुळे आम्ही त्यांना नाकारत नाही.
माझ्याकडे एक 7वी पास 2003 साली एक हेल्पर म्हणून जॉईन झाला आणि तो ग्रॅज्युएट होत 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 आज तो माझी पूर्ण वेल्डिंग लाईन सांभाळतो. त्याला वेल्डिंग लाईनच्या सगळे पॅरामीटर्स त्याला माहिती आहेत. तो माझ्या TS 16949च्या रिक्वायरमेंट्सला तो पूर्णपणे क्वालिफाय होतो. एवढंच नाही तर त्याचं एक छोटस इन हाऊस ऑटोमेशनचं जे फिक्चर आहे त्याला जो PLC आहे तो सुद्धा मेंटेन करण्याची त्याची एक गरज त्या माणसाला वाटली म्हणून तेही तो शिकतो. आज ज्या लेवलला तो पोचलेला आहे आउटस्टँडिंग आहे. म्हणजे त्याच्याबद्दल अंजली तुला माहिती आहे ओमप्रकाश जे करतो तो 7वी पास असला तरी तो जे आज करू शकतो ते बरेच नवीन डिप्लोमा किंवा ITI वाले ज्यांना अशी गरज वाटत नाही, उपरं नुसतं वरवरचं काम करायचं आणि हजेरी लावायची, अशी काही जी लोक असतात. तर प्रत्येक कंपनीमध्ये असे 2 वेगळे विभाग होतातच. काही लोक खूपच कष्टाने परिश्रम आणि त्यांची इच्छा असते म्हणून ते खूप पुढे जातात. त्यांची गरज अशी त्यांना वाटत नाही की ते राजकारण त्यांनी काय खेळावं, दुसऱ्यांना नीचा दाखवावा. त्यांचं एकच ध्येय असतं की आपण स्वतःला सेल्फ डेव्हलपमेंटला जास्ती प्राधान्य द्यावं आणि त्यामुळे ते खूप पुढे जातात. अशी असतात जे कामं करत नाहीत, त्यांच्याकडे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. पगार घेतो, आता मी दुसऱ्या नोकरीच्या शोधात जातो, तिथे थोडे पैसे जास्त, असे तर खूपच असतात. पण जनरली आमच्या धंद्यात फार कमी स्किल्ड वाली लोक आम्हाला मिळतात. जास्ती स्किल आम्हाला स्वतःला त्यांना शिकवावं लागतं. आणि ह्या प्रत्येक आमचे 4 जे आज इथे मंडळी आहेत, अंजली, संदेश, नितीन आणि मी, आमच्या अनुभवात असं आलेलं आहे की आमच्याकडे शिकून ते पुढे प्रोग्रेस होतात. सो वी बिकम ट्रेनिंग स्कूल्स. आणि तो काही विषय बदललेला नाही आजपर्यंत. म्हणजे आमच्याकडे जी आलेली आहेत ती लोक ट्रेन येत नाही, आमच्याकडनं जेव्हा जातात तेव्हा ट्रेनिंग घेऊनच पुढे निघून. कळलं, धन्यवाद. आपण जे बोललात की एखादा 7वी पास असलेला मुलगा सुद्धा व्यक्ती सुद्धा काय करू शकतो, हे नक्कीच स्पृहणीय आहे जे ऐकतायत त्यांच्यासाठी. मेहनत आणि जिद्द ही किती महत्वाची आहे ते आपण बोललात. तर आपण हे सुद्धा सांगितलं की प्रत्येक व्यक्ती ट्रेनिंग घेऊन येतोच असं नाही, आला तर चांगलंच आहे, पण नाही आला तर आपण त्यांना ट्रेनिंग देता, हेही महत्वाचं आहे. आपको कुछ कहना है इसके बारे में कि अगर कोई बिना क्वालिफिकेशन के आता है, क्वालिफिकेशन की बात हम नेक्स्ट राउंड में करेंगे जरूर, बिना क्वालिफिकेशन के आता है, बिना एजुकेशन के आता है, तो क्या उसके लिए कोई अपॉर्चुनिटी है कि आप उसे ट्रेन करें आपके कंपनी में? हमारा फील्ड में ऑटोमोटिव कंपोनेंट्स ये बहुत ही टेक्निकल है, बहुत सारे हमको सिस्टम्स करना पड़ता है, इसलिए नॉर्मली हम लोग इंजीनियर्स लेते हैं. लेकिन जैसे दीपक जी ने बोला और अंजलि जी बोला, सबसे बड़ा क्वालिफिकेशन आदमी का रहता है उसका एटीट्यूड और उसका इंटरेस्ट फील्ड में. तो मेरा पर्सनल एक्सपीरियंस है कि मेरे इधर एक आदमी है जो ज्वाइन किया प्रेस ऑपरेटर, एंड उसका क्वालिफिकेशन सिर्फ था HSC कंप्लीट. वो आदमी मेरे सीनियर प्लांट हेड से ज्यादा जानता है हैवी प्रेस शॉप में, इसलिए उसको हमने अपॉर्चुनिटी दी दिया पूरा हमारा प्रेस शॉप देने के लिए संभालने का, और बाकी प्लांट्स को भी गाइड करते हैं. हमारी प्रेसेस बहुत बड़े प्रेसेस अप टू 630 टन है इंक्लूडिंग हाइड्रोलिक. और ये आदमी का इंटरेस्ट और एप्टीट्यूड और कंटिन्यूड एजुकेशन किया, उसने सिर्फ 12वीं रुका नहीं, जब काम कर रहा था सीखते गया, और हमने भी उनको हेल्प किया, क्योंकि हम लोग सब MSME के ओनर्स देखते हैं कि आदमी का एप्टीट्यूड और इंटरेस्ट रिकॉग्नाइज करते हैं और उनको पुश करते हैं. धन्यवाद. ये बहुत बहुत अच्छा रहा, क्योंकि ऐसे कोई सवाल 1-2 हमें पूछे गए थे, जो लोग इसे सुन रहे हैं, तो उसके कुछ जवाब हम दे पाए तो मुझे बहुत खुशी है. आपके साथ रहेंगे हम और ये पूछेंगे कि जब अगर कोई BE मैकेनिकल है या कोई ITI है, तो उसके लिए क्या अपॉर्चुनिटीज है आपकी या आपकी जैसे कंपनी में स्टेज में?
अनफॉर्चुनेटली इंडिया में बी मैकेनिकल और डीएमई मास प्रोड्यूस हो रहे हैं, तो अभी सप्लाई डिमांड से ज्यादा हो गए हैं, तो कंपनीज थोड़ा चूजी हो रहे हैं। एंड नॉर्मली बीई में बहुत ही सेट करिकुलम रहता है, जो टेक्निकल स्किल्स थोड़े कम रहते हैं। तो हम लोग ढूंढते हैं लोगों की अगेन एप्टीट्यूड एंड इंटरेस्ट इन लर्निंग, और उनको हमारे टेक्निकल स्किल्स सिखाते हैं। तो आइडियली बीई स्टूडेंट्स को मेरा पर्सनल एडवाइस है, यू ट्राई टू अपग्रेड योरसेल्व्स। अगर जॉब नहीं मिलता है तो आपको आपके लिए मार्केटिंग करने के लिए ऑनलाइन बहुत सारे कोर्सेज है, इसके लिए पैसे भी नहीं रखते। मिनिस्ट्री ऑफ एचआर भी बहुत सारे कोर्सेज डाले हैं, जैसे NPTEL बोल के बहुत अच्छा साइट है, वहां पे बहुत सारे फ्री कोर्सेज है, सर्टिफाइड कोर्सेज भी आते हैं। इसके अलावा एडेक्स है, EDX और कोर्सेरा भी है। संजय जी माफ करिए, मैं आपको रोक रहा हूँ। हाँ जी। जैसे हम नेक्स्ट क्वेश्चन के ऊपर उतरेंगे तब आपसे रिक्वेस्ट रहेगी कि आप व्हाट्सएप के द्वारा मंजरी को भेज दीजिएगा उसका URL जो वेबसाइट है, ताकि मंजरी मैडम ये सभी लोगों को भेज पाए। आप कंटिन्यू करिएगा आप जो कह रहे हैं। तो जब भी जॉब नहीं मिलता है किसी को, उनको खुद को अपस्किल करना पड़ता है और अपने आप को डिफरेंशिएट करना चाहिए बाकी लोग से, क्योंकि आपका कंपटीशन है बहुत सारे बीईस के साथ। और जब ऑर्गेनाइजेशन यही देखते कि ये लड़का कुछ तैयार है और खुद सीख रहा है, तो उसको कैप्चर कर देते हैं। धन्यवाद। यही सवाल मैं नितिन जी से पूछूंगा, क्योंकि उन्होंने भी कहा था कि इंजीनियरिंग या ITS या टेक्निकल फील्ड के लोग वहां पर ज्यादा है। तो नितिन आप बता पाएंगे की आपण सांगू शकाल की कुठल्या प्रकारची टेक्निकल स्किल्स हे आपण रिक्रूट करता आणि काय क्वालिफिकेशन किंवा स्किल्स पाहता त्यांच्यामध्ये? आता आमच्याकडे जे प्रोडक्शन आणि QA आणि येतो मेनली DME किंवा BE, पण बरेच आणि मग जसं संदेश पण म्हणाला, दीपक म्हणाला, त्यांना परत आम्हाला ट्रेनिंग द्यायलाच लागतं, कारण काही रिक्वायरमेंट्स जे MSME चे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत लार्ज स्केल इंडस्ट्रीपेक्षा. सो आमच्या मोल्ड मध्ये मग त्या जसं लागतं तसं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. सो मेनली क्वालिटी आणि प्रोडक्शन याच्यामध्ये. आणि जसं संदेशने एक सांगितलं की आम्ही सगळ्यांनी चौघांनी लीन मॅनेजमेंट टेक्निक्स आम्ही केलेले आहेत 3-4 वर्ष. सो हा आमचा हल्ली फोकस एरिया असतो की जो कोण नवीन इंजिनियर आमच्या इथे जॉईन होतो प्रोडक्शन मध्ये किंवा क्वालिटी मध्ये, त्याला बेसिक पहिल्यांदा 5-6 महिने आमचं बेसिक ट्रेनिंग असतं की लीन मॅनेजमेंट टेक्निक्स कसे ऑर्गनायझेशन मध्ये वापरायचे. दॅट इज आवर मेन फोकस. धन्यवाद. काही प्रश्न 1-2 आहेत, त्याची मीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, मग त्यानंतर परत एकदा आपण आपल्या वक्त्यांकडे वळूयात. त्याचा एक प्रश्न आहे की वेदर फ्रेश BE मेकॅनिकल इंजिनियर्स हॅव अपॉर्च्युनिटीज, मॅक्झिमम कंपनीज गिव्ह प्रेफरन्स टू द डिप्लोमा इंजिनियर्स, दे डोंट कन्सिडर टू बी इंजिनियर्स. नाही, माझ्या मते असं काही नाही आहे. BE इंजिनियर्सलाही अपॉर्च्युनिटीज आहेत, डिप्लोमा होल्डर्सलाही आहेत, आणि आपण काही उदाहरणं अशी ऐकली की हे दोन्ही नसतील त्यांनाही अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांनाही संधी आहे. आपण या सर्व वक्त्यांकडनं हे ऐकलेलं आहे वारंवार मागच्या अर्ध्या तासामध्ये, ते म्हणजे ॲटिट्यूड हे फार महत्वाचं आहे, मेहनत हे फार महत्वाचं आहे, जिद्द आणि चिकाटी ही फार महत्वाची आहे. हेच आपण या सर्वांकडनं ऐकतोय. दुसरी एक बाब आपण ऐकतोय की स्किल असेल तर फार चांगली गोष्ट आहे, कौशल्य असेल तर फार चांगली गोष्ट आहे, ट्रेनिंग सर्टिफिकेशन असेल तर फार चांगली गोष्ट आहे, पण नसेल तरी सुद्धा जर त्या बाबी असतील ॲटिट्यूड आणि जिद्द चिकाटी ह्या, तर तेही ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं, तेही ट्रेनिंग घेतलं जाऊ शकतं. आणि प्रत्येक कंपनी आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये आपली जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे ट्रेनिंग हे आपल्या आपल्या कंपनीमध्ये देतच असते, जेणेकरून आपण सूट व्हाल त्या कंपनीच्या कामासोबत. यासोबत एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तोही आपण घेऊयात. तो असा की एक प्रश्न आहे जळगाववरनं की आपण पुण्यातच या कंपन्या का स्थापन करता, आमच्या जळगाव शहरात का नाही करत, काय कारण आहे? इंटरेस्टिंग बाब अशी आहे की बरोबर आहे तुमचं, विकेंद्रीकरण व्हायला हवं. आजकाल मंत्री महोदय गडकरीजी पण नेहमी सांगतात की विकेंद्रीकरण व्हायला हवं कंपन्यांचं, देशभर जगभर देशभर राज्यभर पसरायला हवं. जळगावात, सोलापुरात, अमरावतीत, हिंगोलीत प्रत्येक ठिकाणी या इंडस्ट्रीज यायला हव्यात.
पण सध्याचा आजचा फोकस असा आहे की ज्या कंपन्या इथं आहेत पुण्यात किंवा जळगावातले लोक जॉईन करू शकतील किंवा अमरावतीतले लोक जॉईन करू शकतील, ती लोक कुठल्या प्रकारचे रोजगार सध्या उपलब्ध करू शकतात किंवा आहेत याविषयी गायडन्स देण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावाच्या बाजूला जिथं शक्य आहे तिथं रोजगार उत्पन्न व्हावा, हीच आमची ही भावना आणि अपेक्षा आहे. यानंतर आपण वळूयात पुढल्या प्रश्नाकडे. पण पुढल्या प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर मी एक विनंती करणार आहे सर्व श्रोत्यांना, दर्शकांना, सहभागी जे झालेत युवक युवती त्यांना, कृपया आपण कुठल्या शहरातनं हे ऐकत आहात ते मात्र एकदा नक्की फेसबुक किंवा वेबएक्स चॅटवरती क्विकली नोंद करा, जेणेकरून माझे सहकर्मचारी आहेत त्यांना एक अंदाज येईल की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातनं कसं लोक हे ऐकत आहेत किंवा त्यात सहभागी होत आहेत. आणखी एक प्रश्न इथं मी घेतोय. न्यू ग्रॅज्युएट्स डोंट हॅव इंटरेस्ट टू वर्क ऑन मशीन्स ऑर ऑन शॉप फ्लोर, हाऊ टू टॅकल विथ दिस ॲटिट्यूड? दीपकजी, आपण हे कसं ॲटिट्यूड टॅकल करता जेव्हा नवीन इंजिनियर्स येतात किंवा नवीन टेक्निशियन्स येतात, नवीन ग्रॅज्युएट्स येतात आणि त्यांचं ॲटिट्यूड शॉप फ्लोअरकडे कसं असतं आणि कसं असायला हवं? अतिशय अवघड किंवा जड प्रश्न आहे हा. ह्याचं उत्तर देणं कठीण आहे. काय होत असतं, एखाद्या ग्रॅज्युएटची कल्पना, स्वतःबद्दलची कल्पना फार वेगळी असते. एखाद्या डिप्लोमा इंजिनियरची गरज, एक्सपेक्टेशन वेगळी असते, ITI ची वेगळी असते. ITI वाल्याला जे वाटतं ते डिप्लोमावाल्याला वाटत नाही किंवा डिप्लोमावाल्याला त्याच्यापेक्षा जास्ती, आणि मग ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट. तर या चारही लेवल्सच्या गरजा, एक्सपेक्टेशन्स या खूप वेगवेगळ्या असतात. आणि छोट्या इंडस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएटला घेणं म्हणजे त्याच्या अपेक्षेपेक्षा आपण त्याची गरज भागवता येत नाही का, असा एक मोठा प्रश्न तयार होतो. दुसरं, जसं आधी आपण म्हणलं तसं ISO 3834 म्हणून एक स्टँडर्ड आहे. त्या स्टँडर्डला, वेल्डिंगचं स्टँडर्ड आहे, आणि त्या स्टँडर्डला आपल्याला बरेच लोकांना ट्रेनिंग द्यावं लागतं. जर मी एखाद्या ग्रॅज्युएट इंजिनियरला कम्पेअर केलं, याची तुलना केली डिप्लोमाशी किंवा त्याची तुलना केली ITI वाल्याशी, तर असं जाणवतं की ऑनलाईन हँड्स ऑन म्हणजे प्रत्यक्ष काम करणारा जो ग्रस्त असतो त्याला सर्वसाधारण त्या प्रोसेसची माहिती चांगली असते. तसं तो डिप्लोमा आणि त्याच्या पुढे तसा तो ग्रॅज्युएट, तसं त्याला तो केबिन मध्ये बसून त्याला ते सांगायची गरज वाटते, अशी माझी धारणा आहे. आणि हा माझा एक्सपिरियन्स सुद्धा आहे. ही माझं म्हणजे आज आम्हाला हे भेडसावतं की बाबा रे, स्वतःच्या हाताने जाऊन तो काम करून त्याचा अनुभव घेईल का नाही घेणार. तर ITI वाला पटकन घेतो पण ग्रॅज्युएट वाला घेत नाही, म्हणून आमचा तो प्रॉब्लेम एक आहे. धन्यवाद. पुढला प्रश्न मी अंजली आपल्याकडनं सुरुवात करेन, पण आपल्या सर्वांनाच विचारायचा तो प्रश्न. त्या प्रश्नाच्या अगोदर पार्श्वभूमी अशी की आपण आतापर्यंत बोललो की काय कौशल्य हवं, त्यासोबत काय ॲटिट्यूड हवं. या सर्वांसोबत मी जर एक रोजगार इच्छुक असेल तर माझ्या मनात एक सर्वात मोठा प्रश्न उत्पन्न होतो. हे सर्व मला आवडलं, मी ऐकलं, मी यावरती विचार करेन, काम करेन, पण मी अप्लाय कुठं करायचं? मी आपल्यापर्यंत किंवा आपल्यासारखे इतर जे उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? आपल्याला कुठला चॅनल, कुठला मार्ग हा सर्वात सोपा वाटतो एक उद्योजक म्हणून जेव्हा लोक आपल्याकडे अप्लाय करतात? कसं अप्लाय करावं? बेसिकली महाराष्ट्रामध्ये त्यापेक्षा जास्त त्या सर्वांकडे कसं पोहोचावं? मला माहिती आहे याचं एका वेळेत उत्तर नाहीये, पण आपल्या चौघांची आपण जेव्हा ऐकू उत्तर तेव्हा त्यावरती थोडा नक्कीच प्रकाश पडेल. अंजली, आपल्याकडनं सुरुवात करूयात, त्यानंतर दीपक, त्यानंतर संत. पहिली अगदी गोष्ट अशी आहे की ऐकू येतंय? पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जे एम्प्लॉईज कामाला असतात त्यांनाच आम्ही आधी सांगतो की आपल्याला क्वालिटी डिपार्टमेंटला अजून एक इंजिनियर हवाय,
तुमच्या ओळखीत कोणी असेल तर बघा, म्हणजे तो एक रेफरन्स मिळतो. किंवा मग प्लेसमेंट एजन्सीला आम्ही सांगतो, बऱ्याचशा प्लेसमेंट एजन्सीज असतात आणि त्यांना आम्ही सांगतो, रिक्वायरमेंट येतो की आमच्याकडे अशी अशी क्वालिफिकेशनच्या व्यक्तीची गरज आहे आणि मग आम्हाला त्यांच्याकडनं बायोडाटा येतात. मग आम्ही ते स्क्रुटिनाइज करून आम्हाला जे योग्य वाटतात कॅन्डिडेट त्यांना आम्ही इंटरव्ह्यू साठी बोलवतो. धन्यवाद. दीपक, आपण काही सांगू शकाल की आपल्याकडे काय चॅनल असतं, कुठे या लोकांनी अप्लाय करावं? सर, माझ्याकडे 5 आहेत. त्याच्यापैकी 2 अंजली मॅडमने सांगितलेलं आहे. एक रेफरन्स आहे आणि एक प्लेसमेंट एजन्सी. पण कॉलेज कॅम्पस मधनं सुद्धा काही वेळेला मिळतात. चांगली मुलं आपल्याला शॉर्टलिस्ट करता येतात. तर पूर्वी यायची, आता येत नाहीत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत जे आपल्याला मंडळी पाठवू शकतात आणि तर डायरेक्टली गेटवरती येऊन आपल्याकडे नोकरी आहे का, आणि आपल्याकडे काही आम्हाला जॉब देऊ शकाल का, असं डायरेक्ट सुद्धा विचारणारी लोक आहेत. सो अशी त्यांना ऑप्शन्स असतात. त्याच्यापैकी चांगली लोक हे सांगता येणार नाही. काय कळलं, धन्यवाद. नितीन, आपण बोलू शकाल की आपण कुठले चॅनल प्रेफर करता, कसं मुलांनी अप्लाय करावं, मुलींनी अप्लाय करावं? हा, तर नॉर्मली आमच्याकडे एक प्लेसमेंट एजन्सीजच्या थ्रू बरेचसे लोक येतात. मॅक्सिमम लोक त्यांच्या थ्रू येतात. मग काही जसं दीपक म्हटलं, काही रेफरन्स आणि ऑफकोर्स इवन डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करतात. ते ऑफिसमध्ये येऊन पण विचारतात की कुठे ओपनिंग आहेत का. तर त्या केसमध्ये आम्ही जे डायरेक्ट येतात त्यांचे पण सीव्हीज बघतो आम्ही. प्लेसमेंट एजन्सीज जे आम्हाला सीव्हीज देतात ते आम्ही बघतो आणि मग आम्ही स्क्रुटनाइज करून त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन देन वी फायनलाइज ऑन दॅट. धन्यवाद. संदेश, आपको कुछ कहना है एडिशनली इसके ऊपर? आई थिंक दीपक जी ने आंसर किया है. वी यूज सिमिलर सेम मेथड्स. ठीक आहे. तर माझं आपल्या सर्व सहभागी जे युवक युवती आहेत त्यांना सांगणं आहे की आपण यातनं एक सूर नक्की ऐकतोय सर्वांकडनं. रेफरन्सेस चांगलेच आहेत, प्रत्यक्ष भेटणं चांगलंच आहे, पण एक महत्वाचं सूर काय येतोय की प्लेसमेंट कन्सल्टन्सी ज्या कंपन्या असतात त्यांच्याकडे आपला सीव्ही देणं महत्वाचं आहे. आपण सर्व गुगल करू शकता की प्लेसमेंट कंपनीज इन मुंबई, इन पुणे किंवा जळगाव, उस्मानाबाद, जिथे कुठं आपल्याला पाहायचे आहेत, आणि त्या सर्वांकडे आपण आपली सीव्ही पाठवू शकता. आणखी एक प्रश्न मी ऐकला की महाजॉब्स पोर्टल चालू झाले, तिथं सीव्ही सबमिट करावा का? नक्की करावा. आपण असं आहे की एक आपला सीव्ही बनवण्यासाठी जो वेळ लागतो थोडासा, त्यानंतर 10 ठिकाणी अपलोड करायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे जिथं संधी आहे तिथं अपलोड नक्की करावा. आणि महाजॉब पोर्टल ही सुद्धा चांगली संकल्पना आहे, तिथं सीव्ही. यासोबत आता 4:43 झालेले आहेत. आपण 5 वाजता हा कार्यक्रम संपवणार आहोत. त्यामुळे आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण फेसबुक किंवा वेबएक्स याच्या चॅट विंडोमध्ये आपण टाकू शकाल. माझ्याकडे आणखी 2 एक प्रश्न आहेत, ते मी घेतोय. यासोबत एक मोठा प्रश्न आहे, एलिफंट इन द रूम जसं म्हणलं जातं, तो म्हणजे या कोविडच्या काळामध्ये त्यामुळं नोकऱ्यांवरती फार मोठा परिणाम होणार आहे का? आम्ही जी लोक आत्ता नोकरीची अपेक्षा ठेवून आहोत त्यांना फार मोठा चॅलेंज आहे काय? त्यांच्यासाठी फार मोठं आव्हान आहे काय? हा एक प्रश्न तरुणांच्या मनात येणं साहजिक आहे. तर त्यावरती अंजली, आपल्याला काही सांगायचंय की सद्यस्थिती जी आहे त्यामुळं नोकऱ्या फार कमी होत आहेत का किंवा मिळणार नाहीत का? ही एक भीती जी आहे त्याविषयी काय बोलू शकाल? थोडीशी सिच्युएशन तशी आहे, पण आपलं क्वालिफिकेशन आणि आपली काम करायची इच्छा ही जर प्रबळ असेल तर मला असं वाटतं की स्वतःसाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं काम हुडकून काढणे, म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या सिनियर लोकांना स्मार्टफोन वापरायला शिकवणे इथपासून काहीही आपण करू शकतो की ज्याच्यामुळे कदाचित पैसे नाही मिळणार, पण लोकांशी कसं बोलायचं, लोकांना कसं रिस्पॉन्ड करायचं, म्हणजे हा अगदी
त्यांच्या मनातल्या प्रश्नाचं हे अतिशय चुकीचं उत्तर आहे, मी मान्य करते. पण आत्ताच्या परिस्थितीत खरंच येते काही दिवस नोकऱ्यांच्या बाबतीत फार काही आशादायक चित्र असेल असं मला वाटत नाही. याविषयी आणखी कोणी? दीपक, आपण बोलू शकाल प्लीज? लॉकडाऊन झाला त्यावेळेला लोकांना असं वाटलं होतं की थोडे दिवस, हा 20-21 दिवस लॉकडाऊन होईल, मग तो एक्सटेंड झाला आणि टोटल माझ्या दृष्टीने 51 दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांना वाटलं होतं मायग्रंट वर्कर्स निघून जातील, लोक अनेक आपल्या गावाला निघून जातील आणि आपल्याकडे माणसंच नसतील कामाला. प्रश्न असा झाला की जेव्हा मी फॅक्टरी उघडली तेव्हा माझ्याकडे कामही नव्हतं आणि माणसंही नव्हती. तर हे दोन्ही बॅलन्स झालं आणि आता अशी पोझिशन आहे की काम अजूनही कमी होत चाललेलं आहे, पण माणसांना कसं पोसायचं हा माझा उलटा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण माझ्या मनात जी नेहमी शंका राहते, ज्या वेळेला हे सगळं चक्र परत फिरायला लागेल त्यावेळेला जो प्रॉब्लेम निर्माण होईल तो आजपेक्षा खूपच मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि त्यावेळेला आमचा जो कस्टमर असतो तो कधी ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. तेव्हा आज ह्या माणसांना कसं धरून ठेवायचं, त्यांना कसा पगार देत राहायचं, आणि ज्या दिवशी हे सगळं परत सुटेल आणि जोरात ते चक्र फिरायला लागलं की सगळीच परिस्थिती बदलून जाणार आहे. तर ह्याच्याबद्दल जास्ती भीती आहे. मला थोडंसं बोलायचं याच्यावर. माझ्या हिशोबाने मला असं वाटतं की ब्लू कॉलर्ड लोक जे आहेत आता सध्या, म्हणजे ज्यांचे वेल्डिंगचे स्किल सेट्स आहेत किंवा प्रेस ऑपरेटरचे स्किल सेट्स आहेत, त्यांना आता ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण जे मायग्रंट वर्कर्स ऑलरेडी गेलेले आहेत ते जर का जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. विदिन महाराष्ट्र जे लोक आहेत ज्यांना हे स्किल सेट्स येतात त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे. पण व्हाईट कॉलर्ड लोक ची जी ऑपॉर्च्युनिटी आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे आम्ही सगळे ऑटो रिलेटेड इंडस्ट्री आहे, त्यांना जरा हे वर्ष त्या इथे स्किल सेट मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज थोडे कमी असणार आहेत. पण जसं आपण बघतोय कोविडमुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा जॉबचे प्रोफाईल्स पण हळूहळू काही नवीन सेक्टर्स आल्यामुळे बदलत आहेत आणि ते बदलणार आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतोय की ई कॉमर्स आहे, ऑनलाईन गोष्टी चालल्या आहेत, सो त्या ह्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतात. आता जे ऑटो इंडस्ट्री किंवा हे आहे त्याच्यामध्ये व्हाईट कॉलर्ड लोकांना जॉब ऑपॉर्च्युनिटी सध्या तरी पुढचे 6 महिने मला नाही वाटत की जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या सेक्टरमध्ये आहेत. पण ब्लू कॉलर्ड याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये. थँक्यू. धन्यवाद. मी शेवटचे 2 प्रश्न घेतोय. त्यातला एक असा आहे की दोन्ही प्रश्न मी सुरुवातीलाच सांगतो, त्यानंतर एकानंतर एक प्रश्न घेईन मी. एक मुद्दा असा आहे की बरीच मुलं किंवा बरीच मुली हे पण विचारत आहेत की जर मला स्वतःचं काही सुरुवात करायचं असेल, आणि आपण सध्या IT क्षेत्र बघूयात यातनं जेणेकरून आपल्या चर्चेला फोकस असेल, तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मला जर स्वतःला काही सुरुवात करायची असेल तर कुठल्या क्षेत्रात मी करावी किंवा काय गोष्टीची काळजी घ्यावी किंवा आत्ता करावी का काही वेळ थांबावं की आत्ताच चांगली संधी आहे, हा एक प्रश्न आहे. वाय डोंट वी टेक दिस फर्स्ट, हा प्रश्न सुरुवातीला घेऊया, त्यानंतर माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. आपल्यापैकी कोणी यावरती उत्तर देऊ शकेल? प्लीज जस्ट रेज युअर फिंगर अँड आन्सर दिस क्वेश्चन. दीपक, आपण बोला. नक्की. ऐकू? हो 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 येतो. माझ्या दृष्टीनं स्कोप इज वाईड ओपन स्पेक्ट्रम. देर इज नेवर वन ऑपॉर्च्युन टाइम. आय थिंक केव्हाही कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला निश किंवा तुम्हाला ती ज्ञानबाजी मेक जर सापडली तर, आता फॉर एक्झाम्पल सॅनिटायझर किती लोक करत होते आणि अचानक 2 महिन्यात इतकी लोक झाली. माझा एक रेडीमेड गारमेंट बनवणारा मित्र आहे,
तो आज फक्त रात्रंदिवस फक्त मास्क बनवतो. इतके मास्क विकतो की 45 दिवसानंतर माझ्याकडनं मास्कचे पैसे घेऊन जायला आला. त्याला वेळच नाही. तर ऑपॉर्च्युनिटी केव्हा, कुठली, काय, हे आपण आपल्या कंपनीत बसून कोणीतरी आपल्याकडे येईल आणि आपल्याला संधी देऊन जाईल, हा माझ्या दृष्टीनं विषय वेगळा आहे. आपल्याला ऑपॉर्च्युनिटी किंवा आपल्याला संधी शोधायला जावं लागेल. संधी आपल्या दरवाज्यावर टक टक करणार नाहीये. धन्यवाद. खूप छान. अंजली, आपण पण बोलू इच्छिता? हा प्लीज. मला असं म्हणजे सांगायचंय की आता चायनीज गुड्सवर बंदी वगैरे असं बरंच चाललेलं आहे. तर एखादा क्वालिफाईड माणूस एखाद्या मशीन मॅन्युफॅक्चररला कॉन्टॅक्ट करू शकतो की तुमच्या मशीन मध्ये तुम्ही काय काय चायनावरून आणता, आणि विचार करू शकतो की आपण ही गोष्ट भारतामध्ये बनवू शकतो का. तर ह्या ऑपॉर्च्युनिटीज पण आता भरपूर आहेत असं मला वाटतं, अशा प्रकारच्या. धन्यवाद. मी माझ्या छोटासा प्रश्न आलेला आहे, तो मी घेऊन टाकतो आणि मीच उत्तर देईन त्याचं. MSMEs कडे HR डिपार्टमेंट असतात का? नाही, प्रत्येकाकडे असतातच असं नाही. बऱ्याच वेळा MSME ओनर जे असतात ते फार फार डायनामिक असतात, कारण ते भरपूर अनुभवात गेलेले असतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं असेल तर काही लोक सांगतात चेअरमन टू चपराशी मी एकटाच आहे असं. थोडक्यात प्रत्येक MSME कडे HR मॅनेजर असलंच असं नाही, पण बऱ्याच ठिकाणी असतात. काही ठिकाणी HR मॅनेजरकडे ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटी असते, म्हणजे 2 वेगळी जबाबदारी असतात. काही वेळा स्वतःच ओनर प्रमोटर जे असतात, उद्योजक, ते करतात. त्यामुळे तो एक मोठा मुद्दा नाहीये. माझा शेवटचा प्रश्न असा आहे, या चर्चेचा उद्देश काय होता किंवा काय आहे हे सांगतो अगोदर मी. चर्चेचा उद्देश होता की जे रोजगाराच्या अपेक्षित युवक युवती आहेत त्यांना हे कळावं की कुठल्या प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत किंवा त्यासाठी काय कौशल्य लागतं, किंवा जसं आपण ऐकलं ऍटिट्यूडला किती महत्व आहे, किंवा आपण ऐकलं की इंजिनिअरिंग ITI चांगलंच आहे पण त्यासोबत BA BCom असलेली लोक सुद्धा त्यांना कशी जॉब मिळालेली आहेत. हाच उद्देश होता आणि तो बऱ्यापैकी आपला सफल झालेला आहे. उद्देश हा नव्हता की जी लोक जॉईन करतील त्यातल्या किती लोकांना आत्ताच्या आत्ता पुढल्या 5 मिनिटात नोकरी लागेल म्हणून. हा नव्हता उद्देश, तो नाहीये. पण तरी एक इच्छा आहे एक छोटासा एक्सपेरिमेंट करण्याची. दीपक, अगर आपली परवानगी असेल तर एक छोटासा एक्सपेरिमेंट करूयात आपण. आपल्या चौघांपैकी कुणी जरी असं असेल जो म्हणू शकेल की मला ही 3 लोक किंवा 2 लोक किंवा 4 लोक पुढल्या आठवड्यात हवी आहेत, तर ते तुम्ही आता सांगू शकाल. आणि जर आज जी जॉईन झालेली 100 पेक्षा जास्त लोक इथं आहेत त्यातले कोण त्याची सूट होत असतील, त्याची कनेक्ट होत असतील, तर काय हरकत आहे हे पाहण्यासाठी, की ते होईल का बघण्यासाठी. ठीक आहे, तर एक छोटासा एक्सपेरिमेंट पुढल्या 5-7 मिनिटात आपण करून बघूयात. आपल्यापैकी कुणीही सांगू शकतो ही लोक आता पुढल्या आठवड्यामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये हवी आहेत. असे जर 2-3 रोल सांगाल आपण स्पेसिफिकली, तर आपण परत एकदा मी ऑडियन्सला विचारेन त्यातलं कोण हे रोल करू इच्छितं किंवा पाहू इच्छितं, ते चॅट विंडोमध्ये टाकतील फेसबुक किंवा वेबएक्स मध्ये, आणि माझे एखादी सहकर्मचारी आपल्याला एकमेकांना कनेक्ट करतील नंतर. सर बोलू? हाँ जी, हाँ जी. न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डिझायनर, बिल्डर्स, इन्स्पेक्शन और इन्स्पेक्टर्स आणि CMM ऑपरेटर. ओके, आणि यातले अनुभव नसलेला एखादा तरी रोल आहे का ज्याला अनुभवाची गरज नाही, तो आल्यानंतर तुम्ही कौशल्य द्याल? चालेल. यासाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यकता आहे? मला 7वी पासही चालतो तेव्हा मला गरज काहीच नाही, इच्छा पाहिजे. आपण ऐकलेलं आहात हे रोल्स काय आहेत त्याविषयीचं. फेसबुक वरती पण लोड होणार आहे, त्यामुळे आपण परत परत रिवाइंड करून ऐकू शकाल. या रोलसाठी आपण जर ईमेल ID सांगाल जिथं अप्लाय करायला हवं, तर आम्ही डायरेक्टली तो सुद्धा इथं पब्लिश करू शकू. कुठल्या ईमेल ID वरती अप्लाय करायला हवं? praditipune@gmail.com. praditi.pune@gmail.com. मी पार्टिसिपंट्सला दिलेलं आहे. आपण हे रोल्स ऐकलेले आहेत, आपण परत रिवाइंड करून ऐकू शकाल. जर आपल्यापैकी कोणी यात इंटरेस्टेड असेल तर नक्की या ईमेल ID वरती टाकू शकतो. मी सुरुवातीलाच बोललो हे करण्याची आमची इच्छा नव्हती, अपेक्षा नव्हती, किंवा हे आम्ही नेहमी करू शकणार नाही. पण
एक एक्सपेरिमेंट म्हणून की किती रिअलिस्टिक आहेत ह्या रिक्वायरमेंट आणि जॉब्स हे दर्शवता यावं म्हणून हा एक्सपेरिमेंट. आणखी आपल्या तिघांपैकी जर कुणी असेल जे सांगू इच्छित असेल तर प्लीज मोस्ट वेलकम. आमच्याकडे नितीन प्रेसिंग मध्ये आम्हाला वेल्डर्सची जरूर आहे. कमीत कमी 6 ते 7 वेकन्सी आहेत आमच्याकडे जे आम्ही इमिजिएटली भरू शकतो. ठीक आहे, आपला ईमेल आयडी सांगू शकाल? n.pendse ओके @nitinpressings.com. धन्यवाद. माझ्या मते हे 2 पुरेसे आहेत. तरी पण जर कुणी असेल आणखी कुणाला जर सांगायचं असेल एखाद्या उद्योजकाला तर आम्ही नक्की ऐकू, नाहीतर मी पुढल्या भागाकडे वळेन. आमच्याकडे वेल्डर्स आणि प्रेस ऑपरेटर्सची गरज आहे. ओके, आपला ईमेल HRD-Chinchwad ओके @gmail.com. मी करतो जेणेकरून सर्व लोक. सॉरी, माझं थोडंसं स्पेलिंग मिस्टेक होईल कारण मी धावपळीत टाईप करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण समजून घ्याल. सर मी एक सूचना करू का? नक्की. आम्हाला चौघांना जे बायोडेटाज येतील, सीव्हीज येतील ते आम्ही सगळ्यांना शेअर करू शकतो. वी आर अ व्हेरी क्लोज निट ग्रुप. सो जे येतील सर्वांना आम्ही करू आणि जिथे जिथे ते फिट होतील तिथे तिथे त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळेल. येस संदेश. धन्यवाद. नितीन. ऍब्सोल्युटली. यप. धन्यवाद. एखादा कार्यक्रम वेळेवरती जर सुरुवात करण्यात आला आणि वेळेत जर संपवला तर आनंद असतो. कधी ना कधी त्याला एखादा विराम मिळतो किंवा स्वल्प विराम मिळतो कारण आपण परत एकदा पुढल्या आठवड्यात भेटणार आहोत. तर पुढल्या 2-3 मिनिटांमध्ये मी फक्त थोडंसं समरी किंवा कन्क्लुजन सांगू इच्छितोय आणि परत रिपीट करतोय की आपला उद्देश होता आहे की रोजगारांच्या अपेक्षित असलेल्या युवकांना हे कळावं. उद्योजकांकडनं, मी हॉर्सेस माउथ वगैरे काही म्हणणार नाही कारण हे सगळे माझे मित्र उद्योजक आहेत, या सर्वांकडनं आपल्याला डायरेक्टली कळावं की कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, काय क्वालिफिकेशन लागतं, टेक्निकल ॲज वेल ॲज ॲटिट्यूडनल. हा उद्देश होता. तो बऱ्यापैकी माझ्यामध्ये जर सफल झालेला आहे, पण सरतेशेवटी आपण जे पार्टिसिपंट आहात ते सांगू शकाल. माझे कलिग्स आपल्याला छोटासा सर्वे फॉर्म सुद्धा पाठवतील जेणेकरून आपण आपला फीडबॅक देऊ शकाल, ज्याचा फायदा आम्हाला पुढला कार्यक्रम घेण्यासाठी होईल. मला खूप आनंद आहे की आपल्याकडं औरंगाबाद, नागपूर, जळगाव, सांगली, ऑफकोर्स पुणे, मुंबई या सर्व ठिकाणावरनं, आणि मी जर कुठलं नाव आणखी घेतलं नसेल शहराचं तर कृपया आपण आपल्या मध्ये लिहू शकाल, या सर्व ठिकाणावरनं महाराष्ट्रभरातनं युवक युवती या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. हा कार्यक्रम MCCI ऑर्गनाईज करतोय, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर. MCCI ला 8 दशकांपेक्षा मोठा प्रदीर्घ असा एक वारसा लाभलेला आहे आणि 3000 पेक्षा जास्त कंपन्या MCCI मेंबर आहेत. आमचं सहसा काम असतं कंपन्यांच्या मार्फत सरकारदारी वेगवेगळ्या योजनांविषयी किंवा वेगवेगळ्या तक्रारी घेऊन जाणं. आमचं काम असतं कंपन्यांना मदत करणं त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी. पण यासोबतच हे महत्वाचं की कंपन्यांतर्फे आपल्या सर्वांना हे सांगण्यात यावं की काय प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत आणि ते कशा प्रकारे आपण घेऊ शकाल. सर्व इथं आलात, कार्यक्रम ऐकलात, त्यात सहभाग नोंदवलात उत्स्फूर्तपणे, याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. परत एकदा आपण भेटूयात पुढल्या आठवड्यात, त्याविषयी आम्ही माहिती कळवू. धन्यवाद.